स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती एक प्रकारे टांगती तलवार होती. सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण पोहोचलं होतं. 50% मर्यादा जी आहे, जे घटनेनं घालून दिलेली आहे, तर तिचं उल्लंघन झाल्याप्रकरणी सगळं हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होतं. आज त्याच्यावरती एक महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. ज्या नगरपंचायती वगैरे ज्या आहेत, तर त्यांच्या इलेक्शनवरती कुठल्याही पद्धतीचा स्टे तर नाहीच, परंतु महानगरपालिका निवडणुका, जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका आहेत, त्या सुद्धा पुढे होतील अशा पद्धतीचा निर्णय एक प्रकारे दिलेला आहे. आणि यामुळं महानगरपालिका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी जे इच्छुक होते, त्यांचा एक प्रकारे जीव भांड्यात पडलेला आहे. आज जे काही सुप्रीम कोर्टामध्ये झालं त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय नेते, भाजपचे ज्येष्ठ नेते उज्ज्वलजी केसकर आहेत. त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा प्रचंड अभ्यास केलेला आहे. सर, स्वागत आहे तुमचं. आज जे काही सुप्रीम कोर्टामध्ये झालं त्यावरनं एक तर गोष्ट निश्चित झालेली आहे की आता महानगरपालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा. आजचं जे सुप्रीम कोर्टामधली सुनावणी झाली, माझे दिल्लीतले सुप्रीम कोर्टाच्या वकिलांशी मी बोललो. त्यांनी सांगितलं की निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. याच्यामध्ये दोन गोष्टी असतात की कोर्टामध्ये बोलणं, हिअरिंग चालू असताना जज साहेब जे सांगतात, जस्टिस जे सांगतात, तसंच जर उतरलं तर निवडणुकांचा मार्ग मोकळा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की काही बातम्या, चॅनलच्या बातम्यांमध्ये असंही लक्षात येतंय की त्यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला तुम्ही निर्णय घ्या, पण सब्जेक्ट टू आउटकम ऑफ पिटिशन, त्या निवडणुका राहतील. तर मुळात हा विषय कुठे येतो तर 27% ओबीसी समाजाचं जे आरक्षण बांठिया कमिशनने दिलंय, त्याला विकास गवळी आणि या सगळ्या लोकांनी चॅलेंज केलं आणि ती केस अजून पेंडिंग आहे. जर त्याच्यामध्ये 27% आरक्षणाला ओबीसींच्या मान्यता नाही मिळाली तर ओबीसी प्रवर्गातनं जितके उमेदवार निवडून येतील त्यांना त्यांचं नगरसेवक पद हे गमवावं लागेल. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार काय भूमिका घेतीये ते बघणं औत्सुक्याचं ठरेल. पण सुप्रीम कोर्टामध्ये ॲज फार ॲज सुप्रीम कोर्ट इज कन्सर्न, आता निवडणुकी या होऊ शकतात असं मला वाटतं. पण सर, या सगळ्याच्या मध्ये राज्य सरकारकडनं वारंवार बाठिया कमिशन जे आहे तर त्याचा उल्लेख होतोय आणि त्याच्यावरतीच विरोधकांनी देखील आक्षेप घेतलेला आहे. जे निवडणुकांच्या उल्लंघन जे झाले त्याच्या बाजूने जे आहेत त्यांचा विरोध जे आहे की 27% जे आहे तेवढंच ठेवावं किंवा 50%च्या आतमध्ये जे आहे तर तेवढंच राहावं, असं ज्यांचं म्हणणं आहे. तर त्यांनी बाठिया कमिशनचं एकंदरीत जो कारभार आहे तर त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे आणि अनेक मुद्द्यांवरती त्याच्यावरती हरकती नोंदवलेल्या आहेत. एकंदरीतच या निमित्तानं जे बाठिया कमिशन चर्चेत आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, बांठिया कमिशन हे राज्याचे मुख्य सचिव होते. ते निवृत्त झाल्यावर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या समितीने ओबीसींचं ट्रिपल टेस्ट पद्धतीने एक सर्वे केला आणि तो सुप्रीम कोर्टाला सादर केला. त्या केसमध्ये आम्ही देखील पार्टी होतो. जस्टिस खानविलकर निवृत्त झालेत आता ते. त्यांच्या खंडपीठाने मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ट्रिपल टेस्ट मान्य केली. त्यामुळे 27% ओबीसीचं आरक्षण आहे असं गृहीत धरलं कुणी तर राज्य निवडणूक आयोगाने, आणि राज्य निवडणूक आयोगाने हा सगळा गोंधळ केलेला आहे. ओबीसीचं 27% आरक्षण यापूर्वी होतं, हा घोळ कधी झाला नव्हता. पण ज्या ठिकाणी ओबीसी आणि एससी आणि एसटी यांचं लोकसंख्या, जनगणनेच्या लोकसंख्येवर आरक्षण असतं, ते घेतल्यानंतर जिथं मर्यादा 50%च्या वर झाली तर राज्य निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टामध्ये विचारायला पाहिजे होतं की अशा अशा पद्धतीचे या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्यामध्ये 50%च्या आरक्षणाचा भंग होतोय, तर आम्हाला डायरेक्शन द्या. तर एवढा घोळ आणि गोंधळ झाला नाही. याला एकमेव जबाबदार कोण असेल तर राज्य निवडणूक आयोग. सर, मला एक प्रश्न आहे की ज्या ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे सगळीकडेच राज्यामध्ये हा प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्या महानगरपालिका असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हा प्रॉब्लेम आहे, तर त्या ठिकाणी आरक्षणाची पुनर्रचना होऊ शकते का? काय तुम्हाला वाटतं? नाही, माझी मागणी केली पाहिजे. याचं कारण असं आहे की राज्य निवडणूक आयोगाने काय केलं की लोकसंख्येच्या आधाराने एससी एसटीचं आरक्षण बसवलं. आरक्षण हे महिलांचं आहे, म्हणजे आरक्षण हे महिलांसाठी आहे. 50% आरक्षण हा कायदा जो आहे तो महिलांसाठी आहे.
त्यामुळे त्यांनी SC आणि ST यांच्या महिलांचं आरक्षण काढलं. लोकसंख्येप्रमाणे त्या प्रभागामध्ये त्यांनी तातडीने एक OBC म्हणजे ज्या ठिकाणी SC महिला आहे त्या ठिकाणी नागरिकांचा मागासवर्ग लोकांना समजावं म्हणून OBCचा पुरुष हा त्यांनी स्वतः डिक्लेअर करून टाकला. ज्या ठिकाणी पुरुष आहे SCचा त्या ठिकाणी त्यांनी OBCची महिला टाकून दिली. हे आरक्षण लॉटरी पद्धतीने आहे ना, यांनी लॉटरीच्या पद्धतीने केलंच नाही. त्यामुळे खूप लोकांची याच्याबद्दल नाराजी आहे. मग तुम्ही हेच का निवडले? ज्या ठिकाणी SC आहे त्या ठिकाणी का तुम्ही OBC टाकले? आता कित्येक प्रभागात असे आहेत की तिथं चांगले कार्यकर्ते आहेत OBC समाजाचे, पण त्या ठिकाणी आरक्षण नाही. म्हणजे हा घोळ घातलाय सगळा. मी राज्य निवडणूक आयोग या घोळाला जबाबदार आहे म्हणतो, ते जबाबदारीने म्हणतो. पण पुनर्रचना व्हायला पाहिजे आरक्षणाची असं तुम्हाला असं वाटतं? माझं मत आहे, व्यक्तिगत माझं मत आहे. याच्या संदर्भात काही लोक कोर्टामध्ये पण जाणार आहेत. 4-5 जण मला म्हणले आम्ही कोर्टात जाणार आहोत, आणि हे चुकीचंच आहे ना. तुम्ही लॉटरी पद्धतीने जर आरक्षण असेल तर महिलांचं आरक्षण झाल्यानंतर पहिल्या SC महिला, ST महिला, मग सर्वसाधारण महिला टाकायला पाहिजे होत्या ना तुम्ही. तुम्ही काय केलं की त्या OBC महिलांना SC पुरुषांच्या मध्ये टाकूनच दिलं. जे जातीच्या आधाराने जनगणना नाही त्या ठिकाणी लॉटरी पद्धत असली पाहिजे, सर्वांना चान्स मिळेल. आता उदाहरण द्यायचं तर मागच्या वेळेला आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ ज्या प्रभागातनं निवडून आले त्या प्रभागात 2 सर्वसाधारण पुरुष, 2 सर्वसाधारण महिला होती. यावेळेला काय झालं, तिथं एक नागरिकांचा मागासवर्ग पुरुष तिथं आरक्षण पडलं ना. हा अन्याय नाही का अर्थाने? जर तुम्ही लॉटरी पद्धतीमध्ये आलं तर ठीक आहे, मी समजू शकतो, कारण का त्याच्यात काही हे नाहीये. ज्याची लॉटरी लागेल त्याची लागेल लॉटरी. पण लॉटरी न लागता तुम्ही जवळपास 22 प्रभाग हे तुम्ही सीज करून टाकले, आणि ते 22 प्रभाग 41 मधले 22 प्रभाग सीज केल्यानंतर मग तुमच्याकडे खेळायला 52 पत्ते उरत नाहीत. जेवढे पत्ते हातात राहतात त्याच्यामध्ये तुम्हाला खेळावं लागतं. खेळायचं तर 52 पत्त्यातच पत्ते खेळले पाहिजे. सर, पण आता ज्या ठिकाणी निवडणुकांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी घोषित झालेला नाही त्या ठिकाणचं तर नंतर होईल, मात्र ज्या ठिकाणचा घोषित झाला आहे तर त्या ठिकाणचे निकाल काही रिझर्व्ह ठेवण्यात येणार आहेत असं समजतंय. तर त्याची नेमकी प्रोसेस कशी असेल आणि 21 तारीख त्या दृष्टीनं किती महत्वाची असेल? नाही, महत्वाचा म्हणजे सब्जेक्ट टू आउटकम ऑफ पिटिशन असं आज सुप्रीम कोर्टामध्ये म्हणले. आता म्हणून मी म्हणलो की लेखी ऑर्डर आल्यानंतर आपल्याला याच्यावर आणखीन कायदेशीर भाष्य करता येईल. पण आउटकम ऑफ पिटिशन असं असेल आणि उद्या असं लक्षात आलं की 27% आरक्षणाची मर्यादा, तो बांठिया कमिटीचा अहवाल आता चीफ जस्टिस आणि एका जस्टिस असं बेंच होतं, त्यांनी लार्जर बेंचकडे त्यांनी हे सगळं सादर केलंय आणि त्यांना सांगितलं की गठीत करा आणि गठीत करून त्याचा निर्णय करा. मला वाटतं काहीतरी जानेवारी महिन्याची 21 जानेवारी तारीखही ठेवली. त्यामुळे 21 जानेवारीला होईल असं नाही, पण ते 21, 22, 4-5 हिअरिंग होतील. त्याच्यानंतर जो काही निकाल येईल त्याच्या निकालाच्या अधीन राहून निवडणुका, असं जर आज जे मला कळालं ते जर प्रत्यक्ष लेखी याच्यामध्ये असेल तर आत्ताची टांगती तलवार दूर झाली. निवडून आल्यानंतर टांगती तलवार राहणार. ज्या ज्या ठिकाणी OBC महापौर होतील, OBC जिल्हा परिषदचे अध्यक्ष होतील, OBC समाजाचे ज्या ठिकाणी नगराध्यक्ष होतील त्या सगळ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार राहील. माझा प्रश्न तोच आहे की निवडून आल्यानंतर यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 100% करावा लागतो. कारण आउटकम म्हणले, आउटकम ऑफ खंडपीठाचा निर्णय. आता तो काय येतो त्याच्यावर अवलंबून आहे सगळ्या गोष्टी. जर तो विरोधात गेला तर प्रॉब्लेम येईल, जर तो बाजूने लागला तर आहे असं होईल. 50%च्या वर कुठल्याही परिस्थितीत जायचं नाही, या बाबतीत सुप्रीम कोर्ट ठाम आहे. सर, पण आता जे तुम्ही सांगताय त्याचा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून लोकांनी कशा पद्धतीने विचार करायला पाहिजे? कारण आता समजा ओपन आहेत किंवा ओपन मधनं जर एखाद्याला फॉर्म भरायचा असेल तर तशी काही मर्यादा नाही, परंतु OBC मध्ये रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये ज्यावेळेस फॉर्म भरायचा तर त्यावेळेस परंतु उमेदवारांच्या मनामध्ये राहू शकतं. 101% राहणार. 101% राहणार का असं मी म्हणतो, कारण खंडपीठाचा जो 3 सदस्य खंडपीठाचा जो निर्णय होईल त्याच्यावर या निवडणुकीचं भवितव्य आणि निकाल राहील, असं आज सुप्रीम कोर्टामध्ये
बोलताना सांगितलं. लेखी ऑर्डर आल्यानंतर मी तुम्हाला उद्या ऑथेंटिक सांगेन काय आहे ते. पण सर याच्यामध्ये राज्य सरकार असू द्यात किंवा निवडणूक आयोग असू द्यात, यांचा समन्वय नसल्यामुळे किंवा यांच्या ज्या भूमिका आहेत त्याच्यामुळे कुठेतरी हा सगळा घोळ झाला. नाही नाही, राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडे निवडणुका घेण्याचं त्यांनी कशा पद्धतीचं आरक्षण काढायचं, काय काढायचं, याचे सगळे अधिकार. टू कंडक्ट द इलेक्शन इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्टेट इलेक्शन कमिशन. त्यामुळे त्या दोघांच्या मध्ये समन्वयाचा आता जर एक आणि ती स्वायत्त संस्था आहे, परत त्या स्वायत्त संस्थेमध्ये सरकारने काही डायरेक्शन दिल्या, परत लोक ओरडायला मोकळे झाले. म्हणजे विरोधक म्हणतात की निवडणूक आयोग तुमच्या घरचा झालाय म्हणून गरगड्यासारखा वापरतात. त्यामुळे सरकारची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट होती. आम्ही तुम्हाला सांगितले प्रभाग कितीचे असावेत, त्याची रचना कशी असावी. बाकी सर्व निवडणूक ही निपक्षपातीपणे होण्यासाठी तुम्ही कंडक्ट करा आणि राज्य निवडणूक आयोग या ठिकाणी कमी पडला असं माझं मत आहे. धन्यवाद सर, खूप वेळ दिला तुम्ही. तर हे होते उज्ज्वल केसकर. त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की जरी का निवडून आले नगरसेवक तरी त्यांच्यावरती कुठे ना कुठे एक प्रकारे जोपर्यंत कोर्टाचा फायनल निर्णय येत नाही आणि तोही त्यांच्या बाजूने येत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती टांगती तलवार असणार आहे. याच्यामध्ये बाटिया कमिशन जे आहे तर हे या निमित्तानं वारंवार चर्चेत येतं. तर तशातच थांबूयात. धन्यवाद.